बर सर हा काय बोलले काय दोघी? सर बोलल्या, पण खरं बोलतात असं वाटत नाही. नक्कीच काहीतरी लपवतात. आम्ही जी काय बोलले की नाही ती समजा खरं खरं सांगितले. वय जी काय बोललंय की नाही ती समजा खरं खरं बोललोय. आणि आम्ही काय केलेलंच नाही तर कशाला काय लपू. एक मिनिट, रिलॅक्स. एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. बसा इथे. भारती मॅडम, एक काम करा, पिंकी आणि बबलीला बोलून घ्या. येस सर. त्या दोघे जणांची चौकशी करतील आता. ओके सर. सा ये फुकटी, तू काही तोंड बोला नाहीस ना? नाही नाही, मी कशाला तोंडू काढते? मला काय खरी फोडायला जायचंय वी. पर तुम्ही काय बोलल्या नाही ना? ऐक, मी कशाला काय बोलू? मी जी काय बोलली का नाही ती समजा त्या नेबडबद्दल चांगलंच बोलली. वय मी बी चांगलंच बोलल्या. मम्मी साहेब, काय लपवत असाल तर काय लपवू नका. सांगायचं असलं पाडदेशी सांगून टाका साहेब. एकदा का पिंकीन बबली आली की नाही मग लका 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 कोण नाही अडवू शकत त्यांना. लका 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 लका. आता काय चौकशी करायला कोणाला बोललंय? शाळेतल्या पुरी येणार आपली चौकशी करायला. वाघमारे, वाघमार मॅडम, आवरलं का? आले आले, झालंच आहे माझं. लवकर आवरा वाघमारे. म्हणे लवकर आवरा. कपडे तरी नीट आणायचे ना, मग नीट घालता बी ना झाले. आता जसे आहेत तसे घाला. आणि हे बघा वाघमारे, आतनं पळून जायला जागा नाही, त्यामुळे उगाच प्रयत्न करू नका. पळायला जागा जरी असती ना तरी पळाले नसते असल्या कपड्यात. आवरलं का वाघमारे मॅडम? वाघमारे येत आहे का नाही? स्वप्नामधून तू जातीया हसून तू विरहाचं ऊन सखे किती साहू ग. साता जन्माची तुझी माझी गाठ ग. तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटाला या तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. वाघमारे काय? काय वाघमारे मॅडम, ज्यानं आणले त्याला विचार काय आहे. ए अरे सत्यादा, तूच तर म्हणला ना चांगले कपडे आण. वाळत घातलेले दिसले, आणू घेऊन. अरे पण मी पैसे दिले होते ना तुला दुकानात ना आणायला. बाहेर पोलीस फिरत होते त्यामुळे जे दिसले तेच कपडे घेऊन आलो. सत्या, ड्रेस कसा वाटतोय माहितीये का? ते दांडे खेळत जाताना घालते बघ. सत्या, तुला मजा येते ना माझी मस्करी करून? येते ना मजा? सॉरी. ए बलबा, तुला काय अक्कल आहे काय? तुझं करपात बाहेर काढीन सगळा. का बस. वाघमार मॅडम सॉरी, पण आता काय करणार मी? नाहीलाच आहे मला. आणि आता तुमच्या मनासारखं झालंय ना सगळं, मग कशाला उगाच चिडताय? चला. सत्या, काय
काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? सत्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला मिळवण्यासाठी हे सगळं करत असशील तर विसरून जा. असं वागणार असेल तर मी तुला कधीच होकार देणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही बी एक गोष्ट लक्षात ठेवा वाघमारे मॅडम, जर तुम्ही माझ्या होणार नसाल ना तर मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचंच होऊ देणार नाही. भया, माझ्या नवऱ्याला तर काय विचारत असतील ही. आणि माझा नवरा काय सांगत असेल कोणा डावं टेन्शनच आहे मला तर. मम्मी साहेब, त्या बघा पिंकी आणि बबली आल्यात. शाळेतल्या पोरी शाळेतल्या पोरी आता आपलं काय खरं नाही. काय सत्या, कुठं आणून ठेवलंस रे? जरा चांगली जागा नाही मिळेल का? निदान एक फॅन तरी. फॅन जाऊ दे, साधी इथे एक जागा नाही हवा यायला. किती गरम होते रे, त्यात बांधून ठेवलेस. जरा स्वतःच्या हाताने वारा घेता आला असतं मला. काय आता का नजरा चोरताय? भिंतीशी बोलत नाही आम्ही. मग वाघमारे भिंतीशी बोला. आणि तसं पण कोणीतरी म्हटलंय भिंतीला कान असतात म्हणून. बघा तुमचं ऐकतं का भिंत? सत्या, मला गरम होते, फॅन आण कुठून तरी. अहो फॅन कशाला? 2 AC मागवल्यात तुमच्यासाठी, थांबा येतच असतील. झालं, हे असं असते. आधी एखाद्याचे हाल करायचे, वर त्याचीच मस्करी करायची. सत्या, तुझं खरंच प्रेम आहे का रे माझ्यावर? माझं दुश्मन असल्यासारखं का वागतोयस?